हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल. वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो द हिंदूचं आपलं हे रीडिंग सेशन सुरू आहे आणि त्यामध्ये आज आपण 29 जुलै म्हणजे आजचा जो न्यूजपेपर आहे त्यामध्ये नेमक्या काय काय बातम्या आलेल्या आहेत जे आपल्याला यूपीएससी परीक्षा आणि जे एमपीएससी ची डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी कामात येऊ शकतील अशा बातम्या. अत्यंत महत्त्वाच्या बातम्या राहतात द हिंदू मधल्या, ज्या आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये नक्कीच हेल्प करू शकतात आणि आपण सेग्रिगेट करून देतोय. म्हणजे जीएस वाईज पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असं आपण त्याला सेग्रिगेट करून त्यामध्ये या सगळ्या बातम्या देतोय. ठीक आहे. सो आता हा जो भाग आहे हा तसं बघायला गेलं तर आपण एक जवळपास महिना होत आलेला आहे ही पूर्ण ऍक्टिव्हिटी करतोय. त्यासोबतच आपण एक इश्यू स्पेसिफिक करंट पण डिस्कस करतोय. इश्यू स्पेसिफिक करंट म्हटल्यावरती आपण एक मुद्दा घेतो आणि त्यावरती डिटेलमध्ये चर्चा करतोय. जसं आपण जीआय टॅग, कोल्हापुरी चप्पल आणि प्राडा कंपनीचा जो पूर्ण इश्यू झाला होता त्याबद्दल आपण बोललो होतो. एक्झिओम 4 मिशन शुभांशु शुक्ला त्यांच्याबद्दलचा डिटेल्ड व्हिडिओ आपण घेतलेला आहे. त्यानंतर क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग त्यावरती पण आपण एक सेशन घेतलेलं होतं. त्यासोबतच डंकी रूट केस, त्यानंतर एव्हिएशन सिक्युरिटी, असे बरेचसे एपिसोड्स आपण या पूर्ण करंट कनेक्टच्या सिरीज मध्ये घेतोय. सो हा जो पार्ट आहे हा सगळ्यांनी नक्की फॉलो करा, कारण यामधून तुम्हाला एक मुद्दा डिटेलमध्ये एक्झाम पर्स्पेक्टिव्हने तिथे क्लिअर होणार आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या आजच्या या पेपरमध्ये पहिल्या बातमीकडे येऊ. द हिंदू पेपर आहे, सगळ्यांनी समोर ठेवा पेपर. हा व्हिडिओ बघताना पान नंबर 1 वरती ही बातमी तुम्हाला दिसत असेल, ज्यामध्ये तुम्हाला चेस वर्ल्ड कप जे झालेलं होतं त्यामध्ये जे दिव्या देशमुख, काय नाव आहे त्यांचं, दिव्या देशमुख ह्या त्यामध्ये जिंकलेल्या आहेत. सो टीनेजर दिव्या आउटलास्ट हम्पी इमर्जेस इंडियाज फर्स्ट वुमेन्स वर्ल्ड कप विनर. इंडियाज फर्स्ट वुमेन्स वर्ल्ड कप विनर. ठीक आहे. सो दिव्या देशमुख हे नाव माहिती पाहिजे आपल्याला. आणि हे वर्ल्ड कप कुठे झालं होतं तर जॉर्जिया या देशामध्ये झालं होतं. जॉर्जियामध्ये शहर आहे त्याचं नाव आहे बाटुमी शहरामध्ये झालेलं आहे. यांचं वय किती आहे? 19 वर्ष वय आहे. यांनी कोणाला हरवलेलं आहे तर कोनेरू हम्पी हे नाव आहे. ते पण अगेन इंडियनच आहे, फेलो इंडियन कोनेरू हम्पी, त्यांनी हरवलेलं आहे. ठीक आहे. सो हा पूर्ण भाग इथे दिलेला आहे. चेस वर्ल्ड कप हे होतं आणि चेस वर्ल्ड कप कोण कंडक्ट करते तर FIDE नावाची ही ऑर्गनायझेशन आहे जी चेस वर्ल्ड कपला कंडक्ट करते. ठीक आहे. अगेन यामध्ये अजून जर बघितलं तर एक अजून काही ऍडिशनल फॅक्ट यामध्ये येतात किंवा शी बिकेम इंडियाज 88th ग्रँड मास्टर and is the 4th Indian woman after Humpy, D. Harika and R. Vaishali to get that coveted title. म्हणजे चौथी इंडियन अशी ती लेडी आहेत ज्यांनी ग्रँड मास्टर हे टायटल घेतलेलं आहे. ठीक आहे. बाकी यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अजून आलेल्या आहेत आणि त्यात अजून एक मुद्दा काय किंवा वर्ल्ड कप आता पुढचं इंडियामध्ये होणार आहे हे पण आपण बोललो होतो. चेस वर्ल्ड कप इंडियामध्ये होणार आहे हे लक्षात ठेवायचे. देन यामध्ये अजून एक पार्ट काय येतो किंवा ओनली 1 इंडियन हॅड वन वर्ल्ड कप बिफोर दिस. याच्या आधी कोणते भारतीय ज्यांनी वर्ल्ड कप जिंकलेलं होतं तर विश्वनाथन आनंद, नाव सगळ्यांना माहिती आहे. विश्वनाथन आनंद यांनी हैदराबादमध्ये 2002 मध्ये या आधी वर्ल्ड कप जिंकलेलं होतं. ठीक आहे. सो हा पूर्ण भाग इथे आपल्याला दिसतो ज्यामध्ये आपल्याला स्पोर्ट्स रिलेटेड पूर्ण करंट अफेअर्सचा पार्ट इथे बघायला मिळतो. प्रिलिम्स मध्ये नक्कीच हे प्रश्न येऊ शकतात. एमपीएससी प्रिलिम्स म्हणा किंवा यूपीएससी प्रिलिम्स म्हणा, हा भाग आपल्याला नक्कीच विचारला जाऊ शकतो रिलेटेड टू दी स्पोर्ट्स पार्ट. गिवन दॅट स्पोर्ट्स पॉलिसी आपली आलेली आहे, खेलो इंडिया सारखी स्कीम आपण चालवतो, त्यानंतर स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल आलेला आहे, त्यामुळे स्पोर्ट्स मुद्दा चर्चेमध्ये आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट हा जो पार्ट आहे हा आपल्याला नक्कीच तिथे कामात येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊ आपल्या पुढच्या पानावर. पान नंबर 3 जीएस पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या अँगलनी ही बातमी आपल्याला दिसते आणि बायोडायव्हर्सिटीच्या पर्स्पेक्टिव्हनी आपल्याला करंट प्रिलिम्स मध्ये देखील हा मुद्दा विचारला जाऊ शकतो. आता इथे जॅकल दिलेला, हा जॅकल नावाचा प्राणी आहे, इंडियन जॅकल, राईट. मराठीत काय कोल्हा म्हणतात वाटतं त्याला. सो द स्टडी फाउंड दॅट ओनली 2% ऑफ जॅकल साइटिंग्स वेअर फ्रॉम प्रोटेक्टेड फॉरेस्ट एरिया. हा मुद्दा ना प्राण्यांबद्दल बराच चर्चेमध्ये राहतो किंवा एखाद्या प्राण्यासाठी प्रोटेक्टेड एरिया बनवलेले आहेत, मग ते नॅशनल पार्क असतील, वाईल्ड लाईफ सँच्युरी असतील किंवा बायोस्फिअर रिझर्व्ह असतील. बट या प्रोटेक्टेड एरियामध्ये प्राणी राहत नाहीत, त्याच्या बाहेरच जास्त राहतात. मग हे वाघाबद्दल पण ही सिच्युएशन आहे किंवा जे वाघांसाठी पूर्ण टायगर रिझर्व्ह बनवले जातात त्याच्या बाहेर पण बरेचसे वाघ आहेत. सो इन दॅट केस हा जो पार्ट आहे
हा आपल्याला पुन्हा तिथे कनेक्ट करून बघता येऊ शकतो. किंवा केरलाज गोल्डन जॅकल शो अडॅप्टॅबिलिटी टू ह्युमन डॉमिनेटेड लँडस्केप, म्हणजे ते त्यांच्या जंगलाच्या भागामधून बाहेर येत आहेत आणि जिथे मानवी वस्ती जास्त आहे त्या भागामध्ये ते राहण्यासाठी अडॉप्ट झालेले आहेत असं तिथे म्हणलं जाते. सो केरळमध्ये जर बघितलं तर जवळपास 20,000 ते 30,000 गोल्डन जॅकल्स राहतात. त्याचं जे नाव आहे सायंटिफिक नाव कॅनिस ऑरियस नारिया असं त्याचं नाव आहे, कॅनिस ऑरियस नारिया. देन त्यामध्ये पुढे ती स्टडी पूर्ण जी आहे ती त्यांनी दिलेली आहे की कशा पद्धतीने हे जे जॅकल्स आहेत हे त्यांच्या प्रोटेक्टेड फॉरेस्ट एरियामधून बाहेर आढळलेले आहेत. फक्त 2% असे जॅकल्स आहेत जे त्या प्रोटेक्टेड फॉरेस्ट एरियामध्ये होते, नाहीतर मग बाकी बाहेरच जास्त सापडायला लागलेले आहेत आणि त्यामुळे हा पूर्ण मुद्दा इथे चर्चेमध्ये आलेला आहे. इवन दिस कॅन लेड टू ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट ऑल्सो, बट हा एक पॉइंट आहे किंवा हे जॅकल्स जे आहेत ते ह्युमन डॉमिनेटेड हॅबिटॅट्स मध्ये राहण्यासाठी अडॉप्ट झालेले आहेत. ठीक आहे. सो ही बातमी आपल्याला पान नंबर 3 वरती बघायला मिळते. इवन याचे काही ट्रेसेस प्रिलिम्स मध्ये देखील आपल्याला तिथे सापडू शकतात. देन पेज नंबर 4 GS पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनी ही एक बातमी आपल्याला इथे दिसते, ज्यामध्ये त्यांनी अगेन प्रेसिडेन्शियल रेफरन्स बद्दलचा मुद्दा दिलेला आहे. मग इथे तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हनी सुप्रीम कोर्टला सांगितलेलं आहे की प्रेसिडेन्शियल रेफरन्स जो आहे तो मिसलीडिंग आहे. म्हणजे काय की प्रेसिडेंटनी विचारणं सुप्रीम कोर्टला किंवा काय त्याचं टाइमलाईन असली पाहिजे, काय टाइम लिमिट असली पाहिजे रिलेटेड टू दी बिल्स दॅट आर सेंट टू दी प्रेसिडेंट अँड गव्हर्नर, राईट. सो हा पूर्ण मुद्दा असाच होता आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाला त्यांनी म्हटलेलं आहे किंवा तुमचं जे ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन आहे, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचं ॲपेलेट ज्युरिडिक्शन आहे, त्या ॲपेलेट ज्युरिडिक्शनला प्रेसिडेन्शियल रेफरन्स ओव्हरराईड करू शकतो का असा डायरेक्ट प्रश्न तामिळनाडू आणि केरळने विचारला सुप्रीम कोर्टला. ठीक आहे. पुढे दिलेलं बघा, स्टेट्स ऑफ तामिळनाडू अँड केरला अर्ज सुप्रीम कोर्ट टू डिसमिस प्रेसिडेन्शियल रेफरन्स, डायरेक्ट डिसमिसच करा म्हणले, राईट. सीकिंग क्लॅरिटी ऑन वेदर ज्युडिशियरी कॅन फिक्स टाइमलाईन फॉर दी प्रेसिडेंट अँड गव्हर्नर्स टू क्लिअर दी स्टेट बिल्स. जे प्रेसिडेन्शियल रेफरन्स आलं होतं ना 1-1.5 महिना आधी, त्याबद्दल बोलतात. आणि पुढे काय म्हणतात ते, सेइंग इट इज अ रूज टू मेक द टॉप कोर्ट सिट इन अपील ऑफ इट्स ओन ऑथॉरिटेटिव्ह प्रोनाउन्समेंट इन तामिळनाडू गव्हर्नर केस. म्हणजे कोर्टाला त्यांच्याच अपीलवरती पुन्हा एकदा रिथिंक करायला लावणं अशा प्रकारचा प्रेसिडेन्शियल रेफरन्स तिथे बरोबर नाही असं तामिळनाडू आणि त्यानंतर केरळचं म्हणणं आहे. द कॉन्स्टिट्यूशन द टू स्टेट्स सेड डिड नॉट अलाउ टॉप कोर्ट टू सिट in appeal of its own judgment, nor can the president vest appellate jurisdiction to the court through a presidential reference. म्हणजे प्रेसिडेन्शियल रेफरन्सच्या थ्रू राष्ट्रपती या appellate jurisdictionला ओव्हरराईड करू शकत नाही. त्यामुळे हे मिसलीडिंग आहे असं तामिळनाडू आणि केरळचं म्हणणं आहे. म्हणजे आता यामध्ये काय व्हायलंय किंवा दिस इज अ फेडरल इश्यू, त्यामध्ये तसं पण बघता येईल आपल्याला किंवा स्टेट्स आर सिम्पली गिव्हिंग देअर पॉइंट ऑफ व्ह्यू इन फ्रंट ऑफ सुप्रीम कोर्ट. आणि इथे सरळ बेसिकली प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट आणि स्टेट्स हा पूर्ण ट्रायंगल तयार होतोय, ज्यामध्ये प्रेसिडेंट आहेत, सुप्रीम कोर्ट आहे आणि स्टेट्स आहेत. सो इन दॅट केस दिस इज अ कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन. आणि ह्या मुद्द्यावरती आता अजून ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जेव्हा चालू आहे त्यामध्ये अजून एक मुद्दा काय की आर्टिकल 200 आर्टिकल 201 हे तर व्यवस्थित बघूनच ठेवणं गरजेचं आहे, कारण हा पूर्ण मुद्दा आर्टिकल 200 आणि 201च्या पर्स्पेक्टिव्हनी समोर येतोय. मग याआधी 1993 मध्ये कावेरी रिव्हर डिस्प्यूट ट्रिब्युनलचं त्यांनी रेफरन्स दिलेला होता किंवा कोटिंग ज्युडिशियल प्रेसिडेंट्स इन्क्लुडिंग 1993 रेफरन्स इन कावेरी वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल, द स्टेट सेड पॉवर ऑफ गव्हर्नर अँड प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 200 and 201 have been subject of 3 separate authoritative judgments in the cases filed by states in Telangana, Punjab and finally Tamil Nadu on April 8. म्हणजे ऑलरेडी अशा प्रकारच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांच्या पद्धतीने तिथे डिसिजन दिलेला आहे. सो इन दॅट केस प्रेसिडेन्शियल रेफरन्स आणि त्यानंतर मग कशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट मध्ये त्याला डील केलं गेलं पाहिजे याबद्दलची ही पूर्ण बातमी आहे. ठीक आहे. सो अगेन आपण इथे जस्ट एक ओव्हरव्ह्यू घेतोय, त्यामुळे आपण क्विकली त्याला ग्लान्स करत चाललेलो आहे. पण मुद्दा असा आहे किंवा जीएस पेपर 2 मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनी इव्हन फेडरल इश्यूज मध्ये पण आपल्याला ह्याला मोजता येऊ शकेल. पण हा जो मुद्दा आहे हा आपल्याला
याचं समरी जर म्हटलं तर अशा प्रकारचं सध्या झालेलं आहे, किंवा प्रेसिडेंट, सुप्रीम कोर्ट आणि स्टेट्स. ठीक आहे. सो पान नंबर 4 वरती आहे बघा ही बातमी. त्यानंतर पान नंबर 6 वर GS पेपर 3 स्पेस आणि प्रिलिम्स या दोन्ही अँगलनी ही बातमी आपल्याला दिसती, ज्यामध्ये निसार सॅटेलाइट जो आहे तो GSLV वरती माउंट केला गेलेला आहे आणि उद्या म्हणजे 30 जुलैला याला आता काय केलं जाणार आहे, लॉन्च केलं जाणार आहे. सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट जी आहे, या सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट मध्ये याला लॉन्च केलं जाणार आहे, जी पृथ्वीच्या सरफेस पासून 747 किलोमीटर उंचीवरती आहे. ठीक आहे. आता याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ आपण आपल्या करंट कनेक्टच्या सेशन मध्ये कालच घेतलेला आहे, त्यामुळे तो एकदा सगळ्यांनी नक्की बघा. नेमकं इंडियाकडून, इस्रोकडून काय इक्विपमेंट लावले गेलेले आहेत, त्यानंतर तुमचा नासाकडून काय इक्विपमेंट लावले गेलेले आहेत, मग हे माउंटिंग चालू आहे ते इथे दाखवलेलं आहे. दिस इज दी GSLV. मग GSLV मध्ये किती स्टेजेस असतात, राइट. सो पहिली स्टेज सॉलिड, दुसरी स्टेज लिक्विड, तिसरी स्टेज क्रायोजेनिक अप्पर स्टेज राहते, राइट. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे GSLVच्या स्ट्रक्चर बद्दल देखील बघून ठेवाव्या लागतील. ठीक आहे. टोटल सॅटेलाइटचं वजन आहे 2392 किलो आणि सगळ्यात महाग अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे हा निसार सॅटेलाइट, किंवा त्याला नायसर सॅटेलाइट देखील म्हणतात. पूर्ण पृथ्वीला 12 दिवसामध्ये पूर्णपणे तो कव्हर करू शकतो. आणि त्यामध्ये कव्हर करणं म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये या सॅटेलाइटचा वापर करून 2D आणि 3D इमेजेस क्रिएट केले जाऊ शकतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काही जरी बदल होत आहेत मायनर, ते बदल देखील यामधून ट्रॅक केले जाऊ शकतात. ठीक आहे. 743 किलोमीटर. ठीक आहे. SSPO सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट. सन सिंक्रोनसचा अर्थ काय होतो की आज जर पुण्यावरती तो सॅटेलाइट, उदाहरण मी द्यायलो, किंवा दुपारी 2 वाजता किंवा 3 वाजता पुण्यावरती तो सॅटेलाइट आहे, तर उद्या पुन्हा त्याच वेळेस तो सॅटेलाइट पुण्यावरती राहणार आहे. ठीक आहे. सन सिंक्रोनस म्हणजे सूर्याच्या मुवमेंट सोबत ते सिंक्रोनाइज झालेलं आहे, राइट. सो पान नंबर 6 वरची बातमी आहे, ज्याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी घेतलेला आहे. देन पुढच्या महिन्यामध्ये भारताचे प्रधानमंत्री जाणार आहेत जपानला. पुढे जाणार आहेत जपानला जाणार आहेत. मग जपानला जाणार आहेत तर मग तिथे 2 जे तिकडचे हेड आहेत, प्रेसिडेंट तिकडचे आहेत, त्यांच्यासोबत मीटिंग होणार. पण त्या मीटिंगच्या आधी जे ऑफिसर लेवल्स वरती टॉक्स होत असतात, तर मग तसं जपान मधून काही अधिकारी जे आहेत ते भारतामध्ये आलेले आहेत आणि मग तिथे भारतातल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा होतीये, किंवा पुढच्या मीटिंग मध्ये कसं काय बोललं जाणार आहे, काय काय पॉइंट्स असणार आहेत त्याबद्दल. सो इंडिया जपान ऑफिशियल्स डिस्कस PM's विजिट बुलेट ट्रेन प्रोजेक्ट. महत्वाचं काय, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट. मग इथे जे फॉरेन सेक्रेटरी आहेत विक्रम मिस्री हे भेटलेले आहेत जपानचे व्हाईस मिनिस्टर. ठीक आहे. तिकडे पोझिशन वेगळ्या राहतात, तिकडून काही अधिकारी आलेले थोडक्यात, त्यांना ते भेटलेले दिल्लीमध्ये आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली. मग त्या चर्चेदरम्यान इथे बेसिकली बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा मेन्शन झाला. सो दे डिस्कस्ड ऑन दी लेटेस्ट डेव्हलपमेंट इन शिंकासेन बुलेट ट्रेन प्रोजेक्ट. ठीक आहे. कोणता प्रोजेक्ट आहे, शिंकासेन, म्हणजे आपलं जे अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन आहे ना, त्याचं नाव आहे शिंकासेन बुलेट ट्रेन प्रोजेक्ट. ठीक आहे. शिंकासेन बुलेट ट्रेन प्रोजेक्ट. सो हा अहमदाबाद ते कुठे आहे, म्हणजे साबरमती पासून मुंबई पर्यंत. आणि मग त्यामध्ये नेमके काय काय डेव्हलपमेंट झालेले आहेत त्याबद्दल ते बोलतात. सो एकतर तिथे काय म्हणलं गेलेलं आहे, किंवा दे विल गिफ्ट इंडिया 2 ऑफ इट्स लेटेस्ट E10 शिंकासेन ट्रेन विच विल बी सायमल्टेनियसली इंट्रोड्युस्ड इन जपान अँड इंडिया. त्यामध्ये लेटेस्ट ज्या ट्रेन्स आहेत त्या म्हणजे आता तिकडेही आता लॉन्च होणार आहे, आपल्याकडे त्या इंट्रोड्यूस केल्या जातील असं म्हणलं गेलेलं आहे. अगेन यामध्ये जे आपले रेल्वे मिनिस्टर आहेत त्यांनी याबद्दल काही अपडेट्स पण आधी दिलेल्या होत्या. म्हणजे एकतर काय म्हणलेलं आहे की गुजरात मधला जो भाग आहे, गुजरातचा जो पॅच आहे या रेल्वेचा, तो बेसिकली तयार होणार आहे डिसेंबर 2027 पर्यंत. डिसेंबर 2027. ठीक आहे. आणि एंटायर प्रोजेक्ट इज नाउ एक्सपेक्टेड टू कंप्लीट बाय डिसेंबर 2029. म्हणजे 2029 डिसेंबर किंवा नवीन वर्ष 2030 मध्ये आपण म्हणू शकतो किंवा बुलेट ट्रेन आपल्याकडे चालू होऊन जाईल, असं आतापर्यंत तरी हे अपडेट्स येतात. मग बाकी नेमकं पुढे आता जपानला जेव्हा जातील आपले प्रधानमंत्री, त्यानंतर या बातमीला पुढे अजून अपडेट्स येत राहतील. बट ओव्हरऑल ते जाणार आहेत एवढं, आणि बुलेट ट्रेन प्रोजेक्ट या 2 गोष्टी तरी आपल्याला या बातमीमधून घेता येतील. ठीक आहे. सो IRच्या पर्स्पेक्टिव्हनी आणि प्रिलिम्स या दोन्ही अँगलनी ही बातमी आपल्याला इथे बघता येऊ शकेल. देन मुव्हिंग टू पेज नंबर 6, GS पेपर 3 एन्व्हायरमेंटल पोल्युशन या अँगलनी ही बातमी आलेली आहे. आणि यामध्ये आपल्या एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडर काही रूल्स बनवले गेलेले आहेत त्याबद्दल इथे त्यांनी सांगितलेलं आहे.
प्रोसिजर टू रिड्रेस केमिकली कंटॅमिनेटेड साइट्स गेट लीगल टीथ. केमिकली कंटॅमिनेटेड साइट म्हणजे केमिकल पोल्युशन जिथे झालेलं आहे अशा प्रकारच्या जागा. आता इथे नेमकं काय झालेलं आहे तर एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री जे आपली त्यांनी नोटिफाय केलेले आहेत काही रूल्स अंडर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट that lays out process to address sites that are chemically contaminated. मग त्या भागांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने तो जो पार्ट आहे तो डिकंटॅमिनेटेड करता येईल किंवा त्यामध्ये कशा पद्धतीने हार्मफुल केमिकल्स तिथून बाहेर काढता येतील असा पूर्ण तो भाग आहे. आता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन मॅनेजमेंट ऑफ कंटॅमिनेटेड साइट्स रूल्स आहेत 2025 आणि यामुळे एक लीगल बॅकअप मिळणार आहे या पूर्ण भागाला. याच्या आधी असे जे साइट्स असायच्या केमिकली कंटॅमिनेटेड त्या साइट्स बद्दलचे रेग्युलेशन्स करण्यासाठी कोण होतं तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यामध्ये लक्ष घालायचं CPCB. पण त्यामध्ये असं लीगल बॅकिंग नव्हतं. आता या कायद्याच्या अंतर्गत तिथे काय झालेलं आहे तर तिथे प्रॉपर या गोष्टीला रेग्युलेट करता येऊ शकेल. कारण हा मुद्दा बराच सिरियस राहतो केमिकल कंटॅमिनेशन. कारण हे जे अशा ज्या जागा आहेत समजा इथे आपण म्हणले ही एक जागा दाखवलेली यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हजार्डस वेस्ट इथे पडलेले आहेत आणि त्यामधून होतं काय समजा आपण म्हणलं की बॅटरी आहे ठीक आहे बॅटरीमध्ये लीड असते. आता लीड जे आहे ते जर त्यामधून समजा असं झालं की त्या मातीमध्ये समजा ते लीड झिरपलं तर मग त्या मातीमधून त्या जमिनीमधल्या पाण्यामध्ये पण जाऊ शकते लीड आणि जर ते पाण्यामध्ये गेलं तर होऊ शकेल की कोणाच्या घरात नळाच्या थ्रू ते बाहेर येईल राईट होऊ शकते ना जमिनीमधलं पाणी आपण काढतच राहतो. सो इन दॅट केस ते जर पाणी कंझ्युम केलं गेलं तर लीड इज ऑल्सो अ कॅर्सिनोजेनिक सबस्टन्स कॅन्सर होण्यास धोका आहे ना. सो इन दॅट केस या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि मग जर याला लीगल बॅकअप असा मिळतोय तर दॅट इज अ गुड थिंग राईट. सो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे त्या अंतर्गत हे केलं गेलेलं आहे एवढं फक्त आपल्याला तिथे माहिती पाहिजे. बाकी प्रिलिम्सच्या अंडर मग आपल्याला याबद्दल विचारलं जाऊ शकते किंवा हजार्डस केमिकल बद्दल एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट काही सांगतो का. सो येस आता त्या गोष्टी आलेल्या आहेत यामध्ये. ओके सो ही एक बातमी झाली. त्यानंतर आज आहे नागपंचमी. पान नंबर 6 वरती एक बातमी आलेली आहे नागपंचमी बद्दल. आता MPSC जर आपण बघितलं तर MPSCनी या आधी तसं हिस्ट्रीच्या अँगलनी महाभारताबद्दलचे प्रश्न आलेले. मग महाभारत त्यांनी विचारले कोणते प्रश्न आहेत किंवा आपण म्हणलं किंवा जे महाभारताचं युद्ध संपलेलं आहे मग पांडवांकडून पुढचे राजे जे आलेले आहेत मग राजा परीक्षित आहे किंवा अजून आपल्याला इथे जन्मजेय नावाचा राजा होऊन गेला. सो यांच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. मग राजा परीक्षित म्हणजे कोण तर अर्जुनाचा नातू राईट. सो अर्जुन्स ग्रँडसन आणि मग नागपंचमीचा जो एक पार्ट आहे तो त्याच्यासोबत एक कनेक्ट केला जातो. कधी कधी अशा गोष्टी पण आपल्याला ना कामात येऊन जातात आणि इन जनरल पण आपल्याला थोडीफार आयडिया असली पाहिजे. तर द हिंदूमध्ये ना फेथ नावाचा एक कॉलम येतो. फेथ मध्ये हे दिलेलं आहे आणि ही स्टोरी एकदा सगळ्यांनी व्यवस्थितपणे वाचायची आहे ठीक आहे. नेमकं का बरं नागपंचमीचा काय रिलिव्हन्स आहे. तक्षक महाभारत बघितलं असेल तर तक्षकचा पण इथे एक रोल येतो राईट. सो इथे पूर्ण ती स्टोरी सांगितलेली आहे त्यांनी आणि ही तुम्ही वाचल्यानंतर पण तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल किंवा नेमकं काय सिच्युएशन तिथे होती आणि मग नागपंचमीचं कनेक्शन महाभारतासोबत आहे एवढं एक आपल्याला इथे बघता येऊ शकेल ठीक आहे. सो एकदा व्यवस्थित स्वतः वाचून घ्या त्यामध्ये तुम्हाला चांगलं ते व्यवस्थितपणे कळून जाईल ठीक आहे. पान नंबर 6 वरती ते आलेले. UPSCनी 2022 मध्ये ना मेन्सला एक प्रश्न विचारला होता आणि आय थिंक की अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे काही प्राणी आहेत आपल्या पूर्ण हेरिटेजमध्ये पूर्ण पास्टमध्ये जर बघितलं तर काही प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांबद्दल आपल्याला तिथे माहिती पाहिजे की यांचा नेमका रोल काय होता. जसं आता इथे प्रश्न जर बघितला तुम्ही डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ लायन अँड बुल फिगर्स इन इंडियन मायथॉलॉजी आर्ट अँड आर्किटेक्चर ठीक आहे. लायन अँड बुल फिगर्स इन इंडियन मायथॉलॉजी आर्ट अँड आर्किटेक्चर. आता रिसेंटली पिक्चर आलेला आहे महावतार नरसिंहा नावाचा राईट. बरंच ऐकलं असेल तुम्ही त्याबद्दल. तर मग महावतार नरसिंहा मग तिथे काय लायन आहे राईट. सो त्यानंतर बुल फिगर्स कुठे कुठे मेन्शन होतात राईट. समजा आपण म्हणलं नंदी बुल फिगर आहे. त्यानंतर मग यांचा इंडियन मायथॉलॉजी मध्ये काय सिग्निफिकन्स आहे आर्ट मध्ये काय आहे. मग आपण म्हणलं किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये बरेच प्राणी जे आहेत ते त्यांच्या कॉइन्स वरती त्यांच्या पूर्ण जे काही वस्तू सापडलेल्या आहेत त्यावरती आपल्याला बघायला मिळतात.
मग बुल बद्दलही तसंच आहे, टेराकोटा बुलचं तिथे आपल्याला एक सापडलेलं आहे. सो या गोष्टी आपल्याला तिथे उत्तरामध्ये मेन्शन करायचे. ठीक आहे. आणि अगेन आपल्याला याबद्दल डिटेलमध्ये माहिती असलं पाहिजे. का? कारण हा प्रश्न विचारलेला 250 शब्दांसाठी. 250 शब्द म्हणजे तुमच्या आन्सर शीटचे 2.5 पानं तुम्हाला भरावं लागणार जवळपास. सो इन दॅट केस याबद्दलची डिटेल माहिती असली पाहिजे. 1-2 दिवसाआधी लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये एलिफंट बद्दल असं आर्टिकल आलं होतं देवदत्त पटनाईक यांचं. सो एलिफंटचा काय सिग्निफिकन्स आहे आपल्या ओव्हरऑल कल्चरमध्ये, ओव्हरऑल आपल्या पास्टमध्ये कुठे कुठे एलिफंटचे असे रेफरन्सेस आलेले आहेत. मग तसंच जर बघायला गेलं तर सापांबद्दल का नाही, राईट, स्नेक बद्दल का नाही? तर मग आपल्या हिस्ट्रीमध्ये बघितलं तर स्नेक्स बद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतात, राईट. सो इन दॅट केस हा जो पार्ट आहे हा त्या अँगलनी बघा, कारण तिथून आपल्याला काही ना काहीतरी नक्कीच चांगले पॉइंट्स सापडू शकतात. ठीक आहे. मुव्हिंग टू नेक्स्ट पेज, पेज नंबर 7. डिझास्टर मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनी ही बातमी आहे किंवा भारतामध्ये डिझास्टर व्हल्नरॅबिलिटी बद्दल ते बोलतात. आणि फक्त भारतच नाही तर जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये डिझास्टर व्हल्नरॅबिलिटी कशा पद्धतीने आहे. मग इथे जर आपण बघितलं, इंडिया हॅज हायेस्ट नंबर ऑफ स्लम क्लस्टर्स इन फ्लड प्रोन एरियाज. हायेस्ट नंबर ऑफ स्लम क्लस्टर्स म्हणजे जिथे पूर येऊ शकतो. फ्लड प्लेन जे राहतात ना, फ्लड प्लेन पूर मैदान जे राहतात, जिथे पूर आल्याच्या नंतर नदीचा गाळ जमा होऊन जातो. सो ते जे पूर्ण भाग आहेत तिथं लोकांच्या वस्ती आहेत, म्हणजे स्लम एरियाज तिथे सेट केले गेलेले आहेत. मग इथे जर बघितलं तर पूर आल्यानंतर सगळ्यात पहिले धोका त्यांनाच असणार, कारण ती जमीन त्यांची नव्हतीच, ती जमीन होती नदीची. नदी स्वतःची जमीन परत घ्यायला येणार ना कधी ना कधी. सो इन दॅट केस डिझास्टर मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर भारतामध्ये जगात सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत फ्लड प्रोन एरिया म्हणल्या त्या भारतामध्ये आहेत. मग त्याचे वेगवेगळे अजून कुठे कुठे काय काय अशा गोष्टी आढळतात ते पूर्ण इथे दिलेलं आहे. आणि मग हे कंजेशन पूर्ण आपल्याला इथे दिसतच आहे, राईट. सो हा जो पार्ट आहे हा व्यवस्थितपणे वाचा. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकेल, कारण काय एक्झाम्पल चांगले दिलेले आहेत त्यामध्ये. ठीक आहे. सो हे पान नंबर 7 वरती आपल्याला ते बघायला मिळते. देन पान नंबर 8, कालच्या बातमीचं पुन्हा एक पुढे कॅरी फॉरवर्ड झालेली बातमी. चोला डायनास्टी बद्दल प्रधानमंत्र्यांनी तिथे स्पीचमध्ये पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, काल आपण बोललो होतो. आता त्यावरती पुन्हा एक इथे ओपिनियन आलेला आहे किंवा चोला लिगसी जे आहे यामध्ये गुड गव्हर्नन्स बद्दल पण आपल्याला त्यांच्या बघावं लागणार आहे. का? कारण फक्त तिथे चोला म्हणल्यावरती टेम्पल्स नाही आहेत तर एक गुड गव्हर्नन्स स्ट्रक्चर पण आहे. तर मग इथे एक असा प्रश्न आपल्याला एक्सपेक्ट केला जाऊ शकतो किंवा व्हॉट वी कॅन लर्न फ्रॉम गव्हर्नन्स स्ट्रक्चर ऑफ चोला डायनास्टी. काय शिकायला मिळते आपल्याला? हे जे आर्टिकल आहे हे जे इथे दिलेलं आहे यामध्ये बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे तिथे जर बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरचा पॉइंट आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतला तर तिथे आपल्याला बृहदेश्वरा टेम्पल बघायला मिळते. बृहदेश्वरा टेम्पल हजारो वर्ष जुनं हे मंदिर आहे. आणि हा जो पार्ट आहे ना, एक जर आपण जिओग्राफिकली बघितलं तर हा जो भाग आहे सेस्मिकली ऍक्टिव्ह रिजन होता आणि या भागामध्ये भूकंप येण्याची शक्यता बरीच जास्त होती. द साऊदर्न पेनिन्सुला वॉज एपिसेंटर ऑफ सेव्हरल अर्थक्वेक्स इन लास्ट 200 ऑड इयर्स. तरी मंदिर हललेलं नाही. सो इन दॅट केस त्यामध्ये तो एक आपल्याला एक आयडियल पॉइंट बघायला मिळतो. त्यानंतर मग त्यांचं जे वॉटर स्ट्रक्चर आहे कावेरी रिव्हर डेल्टा, ज्याच्यामध्ये तो गंगाईकुंड चोलापुरम नावाचा तलाव आहे तो कावेरी रिव्हर डेल्टाच्या भागात होता, राईट. सो वॉटर हार्नेस कशा पद्धतीने करता येऊ शकेल. लोकल बॉडीज बद्दल आपण बोलतोय तर लोकल सेल्फ गव्हर्नन्स तिथे मग उत्तर मेरूर इन्स्क्रिप्शन मध्ये याबद्दल आपल्याला काही गोष्टी कळतात किंवा गावातल्या भागांमध्ये लोकांना सेल्फ गव्हर्नन्सच्या पॉवर दिल्या गेल्या होत्या चोला काळामध्ये. मग आपल्याकडे 73rd 74th अमेंडमेंट त्याला कोरिलेट ते करतायत. चांगलं लिहिलेलं आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला इव्हन फक्त इथंच थांबू नका, तर याच्यावरती अजून विचार करा किंवा आत्ता जे आपल्या आजूबाजूला प्रॉब्लेम दिसतात ते आपल्या हिस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने त्याचे सोल्युशन्स आपल्याला सापडू शकतात याबद्दल आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी विचारलं जाऊ शकते. सो GS1 इंडियन कल्चरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी म्हणा किंवा प्रिलिम्समध्ये काही अशा बिट्स त्या पद्धतीने तुम्हाला ही बातमी तिथे कामात येऊ शकेल.
देन पुढे आपल्याला पान नंबर 9 वरती जीएस पेपर 2 ज्युडिशियरीच्या अँगलनी एक बातमी बघायला मिळते की भारतामध्ये किती केसेस पेंडिंग आहेत. मग ते जस्टिस ऑन होल्ड असं टायटलच लिहिलेलं आहे. किंवा इंडियामध्ये जे कोर्ट्स आहेत ते क्लॉग्ड आहेत, पूर्णपणे कॅपॅसिटी म्हणा किंवा टेक्नॉलॉजीचा तेवढा वापर नाही, जे काही कारण असतील, पण भारतामध्ये खूप साऱ्या केसेस पेंडिंग आहेत. मग खूप साऱ्या म्हणल्यावरती किती पेंडिंग आहेत हे डेटा पॉइंट मध्ये त्यांनी दिलेलं आहे, पूर्ण इथे ग्राफ वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि यामध्ये आपण बघतो किंवा 86,700 ठीक आहे 86,700 एवढ्या केसेस पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्यानंतर 63.3 लाख केसेस 63.3 लाख केसेस 63.3 लाख एवढ्या केसेस पेंडिंग आहेत भारतातल्या हायकोर्ट्समध्ये. आणि 4.6 करोड केसेस 4.6 करोड केसेस या पेंडिंग आहेत तुमच्या डिस्ट्रिक्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्समध्ये. ठीक आहे. सो दिस इज द नंबर, छोटा नंबर नाहीये, एवढ्या पेंडिंग आहेत केसेस. मग यासाठी काय करावं लागेल, नेमकं काय काय असे सोल्युशन्स राहू शकतील हे पूर्ण आपल्याला इथे विचार करणं गरजेचं आहे. आणि इथे त्यांनी थोडं इलॅबरेट केलेलं आहे त्याला. सो हे तुम्हाला नंबर्स ॲज अ रेफरन्स म्हणून कामात येऊ शकतात while writing the answers. ठीक आहे. सो हा एक मुद्दा आहे जो पान नंबर 9 वरती ज्युडिशियरीच्या अँगलनी आपल्याला बघायला मिळतो. देन मुव्हिंग टू नेक्स्ट पेज नंबर 10 जीएस पेपर 2 गव्हर्नन्सच्या अँगलनी हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे नवीन सिक्युरिटी बिल आलेलं आहे त्याच्याबद्दल इलॅबोरेट वे मध्ये चर्चा केली गेलेली आहे. आतापर्यंत यावरती बातम्या येत गेलेल्या आहेत, बट दिस इज दी सिंगल आर्टिकल ज्यामध्ये पूर्णचा पूर्ण मुद्दा तो त्यांनी कव्हर केलेला आहे. म्हणजे ऑपोजिशन कशासाठी यासाठी, त्यानंतर मग बिल काय नेमकं, राईट. सो त्यामध्ये बाकी राज्यांमध्ये असं काही झालेलं आहे का, त्यानंतर मग बिल जे आहे ते कधी इंट्रोड्यूस केलं गेलं होतं, देन ऑब्जेक्शन्स याला काय काय आहेत, इथून पुढे काय प्रॉस्पेक्ट्स आहेत, या सगळ्या गोष्टी इथे कव्हर होतात. आणि यावरती आपण एक आपला सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ पण घेणार आहोत आपल्या करंट कनेक्टच्या सेशनमध्ये. ठीक आहे. सो त्यामुळे ते नक्की फॉलो करत राहा. एक नेक्स्ट पाइपलाइन मध्ये युके इंडिया फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे आणि महाराष्ट्र सिक्युरिटी बिल, या दोन व्हिडिओज वरती आपलं आता काम सुरू आहे. सो पान नंबर 12 वरती इंडियन इकॉनॉमीच्या पर्स्पेक्टिव्हनी आणि प्रिलिम्सनी ही एक बातमी, एक अपडेट म्हणून आपल्याकडे राहू देऊ आपण. IIP वरती प्रिलिम्स मध्ये प्रश्न आलेले आहेत. IIP म्हणजे काय असते, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. ठीक आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. आणि यामध्ये एक बघायला मिळतंय की आपल्याकडे इंडस्ट्रियल प्रोडक्शन स्लो डाऊन झालेलं आहे. ठीक आहे, एवढे एक अपडेट आपल्याला इथे दिसते. किंवा ग्रोथ इन इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी स्लोड डाऊन टू 10 मंथ लो, म्हणजे मागच्या 10 महिन्यात एवढ्या खाली कधीच नव्हतं आलं. 1.5% आहे जून 2025 मध्ये, आणि मे महिन्यामध्ये 1.9% तिथे होतं. ठीक आहे. सो हा एक मुद्दा दिलेला आहे. आणि हे कशामुळे झालं, तर एक जे कारण सांगितलं जाते की मायनिंग सेक्टरमध्ये मागच्या 58 महिन्यामधला सगळ्यात खराब परफॉर्मन्स आता झालेला आहे. ठीक आहे, लास्ट 58 months worst performance in the mining sector, and also there are contractions in the electricity and primary goods sectors. ठीक आहे, हे तिथे त्यांनी रिझन दिलेलं. ठीक आहे. आणि यामध्ये मग मायनिंग क्वारिंग सेक्टर कॉन्ट्रॅक्टेड 8.7% in June 25, worst performance since August 2020. इलेक्ट्रिसिटी कॉन्ट्रॅक्टेड by 2.6%. त्यानंतर मग बाकी स्मॉलर कॉन्ट्रॅक्शन दॅन इन मे 2025. आणि त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे तो 3.9% नी ग्रो झालेला आहे. अगेन ग्रोथ तेवढी मेजर नाही आहे, पण 3.9% नी ग्रो झालेला आहे. ज्या प्रायमरी गुड्स आहेत ते 3% नी कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. सो या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला दिसत आहेत. आणि कधी कधी काय सगळे पाठ करायचं की आकडे वगैरे गरज नाही आहे तशी, पण आपल्याला एक ट्रेंड माहिती असेल तर आपल्याला कधी कधी उत्तर लिहिताना काही हिंट्स तिथे नक्कीच मिळतात, किंवा आपल्याला कोणत्या डायरेक्शनने आपला आन्सर तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. प्रिलिम्स मध्ये जे ट्रेंड्स विचारले जाऊ शकतात IIP वरती, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, त्यामध्ये कोणते कोणते इंडिकेटर असतात, काय काय फॅक्टर असतात, सो त्यावरती पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे ते पण एकदा व्यवस्थित बघून ठेवा. ठीक आहे. सो या झाल्या बघा तुमच्या आजच्या सगळ्या बातम्या. ठीक आहे, बातम्या आपण एक ओव्हरव्ह्यू घेत चाललोय. इथून जबाबदारी तुमची पण बनते, किंवा हातात न्यूजपेपर घ्या आणि ज्या ज्या बातम्या आपण बोललो त्या बातम्या वाचून काढा. ठीक आहे. त्याच्या नोट्स बनवल्या तर अजून चांगलं राहील, कारण या नोट्स तुमच्या युनिक नोट्स राहतील, दुसऱ्या कोणाच्या अशा नोट्स राहणार नाही. ठीक आहे. प्रत्येकाच्या न्यूजपेपरच्या नोट्स स्वतःच्या हिशोबाने वेगवेगळ्या राहू शकतात. त्यामध्ये अगेन थोडं इंडिव्हिज्युअल डिस्क्रिप्शन राहते,
किंवा मला हे बरोबर वाटलं, हे मला महत्त्वाचं वाटलं, हे नाही वाटलं, पण इथे जे आपण बोलतोय ते ओव्हरऑल एक्झाम पर्स्पेक्टिव्हनी पूर्ण पेपरच कंप्लीट होऊन जाईल तुमचा, ठीक आहे, विथ सिलेबस टॉपिक्स ऑल्सो. त्यामुळे ह्याला प्रॉपरली फॉलो करत राहा, याला जोड देत राहा एनसीईआरटीची, ठीक आहे. एनसीईआरटी आपली फाउंडेशन सिरीज सुरू आहे आणि यामध्ये अगेन आपला आत्ता सध्या जर बघितलं तर रोज रात्री 9 वाजता जॉग्रफीच्या एनसीईआरटी डिस्कस होत आहेत आपल्या. नितीन सर तुमचे हे सेशन्स घेत आहेत, रेग्युलरली फॉलो करत राहा ह्याला. इथून पुढे तारखा पण दिलेल्या आहेत. 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पॉलिटी चालणार आहे, परशुराम सर घेणार आहेत. 1 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर हिस्ट्री चालणार आहे. 18 ते 29 इकॉनॉमिक्स चालणार आहे आणि 30 पासून 16 ऑक्टोबर पर्यंत सायन्सची सिरीज चालणार आहे. त्यामुळे हे पूर्ण महत्त्वाचं आहे, विदाऊट एनी चार्ज, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हे मिळणार आहे. अगेन एनसीईआरटी डिटेल मध्ये चर्चा होते, एक प्रॉपर टाइम दिलेला आहे आपण त्याला, राईट. त्यासोबतच जे या वर्षीची तयारी करतायत एमपीएससी पूर्व परीक्षेची, त्यांच्यासाठी एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू एडिशन सिरीज पण आहे आपली, ती आता कालपासून सुरू झालेली. आज आता जॉग्रफीचं त्यामध्ये सेशन असणार आहे 29 जुलै ते 5 ऑगस्ट आणि बाकी मग पुढे सिक्वेन्स कसा असणार आहे, शेड्यूल काय असणार आहे ते दिलेलं आहे, ठीक आहे. सो हे आपले एक्झिस्टिंग इनिशिएटिव्ह आहेत, ते पण एकदा सगळ्यांनी चेक करा. अगेन जे आता तयारी करतायत प्री 2025-28 सप्टेंबरची, त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज पण आहे आपल्याकडे, ती पण तुम्ही एकदा चेक करू शकता. पूर्ण शेड्यूल इथे दाखवलेला आहे, कशा पद्धतीने ती चालणार आहे, प्रॉपर आयोगाच्या पॅटर्ननी आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आणि प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये ऑफलाईनला आले तर प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला याचे सोल्युशन देखील मिळणार आहे, ठीक आहे. ऑफलाईनला पण आहे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आपल्या सेंटर्सला ही टेस्ट सिरीज ऑफलाईनला पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, ठीक आहे. सो ओव्हरऑल जे आपण बोलतोय हे सगळं, याच्या नोट्स तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती मिळतात. इतर सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत या परीक्षांसंबंधित, त्या पण तुम्हाला याच चॅनलवरती मिळतील. त्यामुळे एकतर हे टेलिग्रामचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, इग्नाइट यूपीएससी एमपीएससी. त्यासोबतच आपलं यूट्यूब चॅनल जे आहे हे सबस्क्राईब केलंच असेल तुम्ही, नसेल केलं तर नक्की करून घ्या. यावरती तुम्हाला चांगले चांगले असे व्हिडिओज रेग्युलरली बघायला मिळतील. अगेन काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करा, डाऊट्स वगैरे काय असतील तर नंबर आहे, कॉल करा. आणि ॲप डाउनलोड करून घ्या, म्हणजे जे काही तुमचे कोर्सेस वगैरे लॉन्च होतात ते तुम्हाला ॲपवरती तिथे बघायला मिळतील, ठीक आहे. सो असा पूर्ण भाग आहे. सो पेपर वाचा नक्की, पण जे काय आपण बोलतोय त्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये बघून स्वतः वाचा. त्यानंतर तुम्हाला एक वेगळाच फील येणार आहे, एक वेगळा कॉन्फिडन्स येणार आहे फ्रॉम द हिंदू करंट अफेअर्स, ठीक आहे. हे कंटिन्युअसली चालल्याच्या नंतर कॉन्फिडन्स तुम्हाला येणार, तेवढं एक नक्की समजून घ्या, राईट. सो नक्की याला कंटिन्यू बघत राहा. बाकी गोष्टींसाठी आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये पुढे याला कंटिन्यू करूच. बट आता आपण थांबू इथे. थँक्यू व्हेरी मच.